योगेश जाधव फाउंडेशन मार्फत सामाजिक उपक्रम। सिंदखेड राजा देऊळगाव राजा तालुक्यात 30 गावात पाण्याचा पुरवठा। गावागावातून मांडले जात आहेत आभार। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। सर्व ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे। अशा बिकट परिस्थितीमध्ये गोरगरिबांना पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, त्यांना वेळेवर पाणी मिळावं यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांच्या माध्यमातून योगेश जाधव फाउंडेशनच्या वतीनं सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात जवळपास टंचाईग्रस्त 30 गावात पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे। यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून ज्या गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची मागणी होईल त्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले। सध्या कडक उन्हाळा सुरू आहे, तीव्र स्वरूपाचे तापमान आहे। अशा परिस्थितीमध्ये सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात विविध ठिकाणी ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे। अशा बिकट परिस्थितीमध्ये एक सामाजिक जाणीव ठेवून खासदार प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांच्या माध्यमातून योगेश जाधव फाउंडेशनच्या वतीनं सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात 29 मे पासून 15 टँकरद्वारे जवळपास 30 गावांमध्ये दररोज नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे। यामध्ये सावखेड, तेजान, किनगाव राजा, वडाळी, दुसरबेड, चिलमखा, कुंभारी, सुरा, वाकी बुद्रुक, उंबरखेड, डिग्रज बुद्रुक, वाकी खुर्द, सरंबा, अंभोरा, मंडपगाव, सरंबा फाटा, धोत्रा नंदई, चिंचोली बुद्रुक व पांगरीवाडी, निमखेड आदी गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू आहेत। अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये व ज्या वेळेस गावात तीव्र पाणीटंचाई आहे, गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, अशा वेळी योगेश जाधव यांच्या माध्यमातून गावागावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे। यामुळे गावातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत। खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश जाधव हे नेहमीच विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घेत असतात। तर यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई असताना सिंदखेड राजा देऊळगाव राजा मतदारसंघात योगेश जाधव फाउंडेशनच्या वतीनं गावागावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे। यासाठी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक हा सुद्धा मोठ्या प्रमाणात या कामामध्ये सहभाग घेत असून योगेश जाधव यांना शिवसैनिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे। तर आपल्या गावात गावकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत असल्याने शिवसैनिक सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत। अजूनही ज्या गावामध्ये पाण्याच्या टँकरची मागणी होईल त्या गावात पाण्याचे टँकर पुरवण्यात येणार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।